दिसतंय की चांगलं दिसतंय. नमस्कार मंडळी, चाललो आम्ही शॉपिंगला तर का. नमस्कार मंडळी, ओळखू येत नसलं तरी आम्ही पल्लवी आम्हीच आहोत. आणि मेन म्हणजे आम्ही आज आहे ना मी पहिल्यांदीच पप्पांच्या न्यू आथरवरती बसलेली आहे. तर मंडळी अशा प्रकारे शॉपिंगला निघलो आणि आम्हीचा दर वेळेचा विसर भोळेपणा मला फार कंटाळा आलाय विसर भोळेपणाचा. आणि आज पण मोबाईल विसरला, असंच होतं. कधी वॉलेट विसरतं, कधी होतं. बरं झालं लवकर लक्षात आलं. आता म्हणलं ना आम्ही लवकर जा, पण आम्ही तितका गैराटीसारखं करीन नाही 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 तुझं आता म्हण जावा पटकन घेऊन या. पटकन घेऊन ये बाई. नाही पटकन घेऊन या तुम्हीच. हिने चार्जिंगला लावला फोन आणि ही विसरली. माझा काही एक संबंध नाही. ठीक आहे, थँक्यू. मला माहिती तुम्ही माझी मित्रमंडळी एकदम अंडरस्टँडिंग आहेत. बाकी आपल्या लोक व्यवस्थित दिसतं तरी. तर अशा प्रकारे आम्ही चहा मालकी करून मी त्यांचा मोबाईल आणून दिला. का तर कर्तव्य, बायको पार सगळंच कर्तव्य करायचं का बायको. आणि मेन म्हणजे काय माहिती का, मी का गेली असं माहिती का, आणि का मला पाठवलं असं कारण आज माझ्या माहेरी अधिक मास आहे आणि म्हणजे धोंड्याचा कार्यक्रम आहे. तर आमचा काय पहिलं नाही धोंडा, आम्ही जरी माझ्याकडे बघत असलं तर नाही आमचा पहिला धोंडा नाहीये हा, दुसरा धोंडा आहे. पहिल्या धोंड्याला माझ्या वडिलांनी मानपान केलेला आणि रीतिरिवाजाने ते दुसऱ्या धोंड्याला करणार आहे. काय करतात ते तांब्याचे भांडे कुणी दिले तुम्हाला? मग भांडेच देते आणि ते दिलेले आता बोलवलेले. आणि म्हणजे म्हणता 3 वर्षांनी एकदा येतं हा अधिक मास, त्यामुळे आईची ओटी भरायची असते लेकीने, म्हणून मग आम्हीतला घेऊन चालली मी शॉपिंगला, साडी घ्यायला आणि ओटीचं सामान. आईला साडी घ्यायला चालली हा, स्वतःला नाही ते दुकानात गेले मी ठरवाल मला घ्यायची का नाही ते. पण आता सध्या प्लॅनिंग तर आईच्याच साडीचं आहे म्हणून चाल. सासूबाईंना म्हणजे आमच्या मम्मींना पण घ्यायची आहे साडी, म्हणजे घ्यायची आत्ताच घ्यायची होती, पण मम्मींच्या चॉईसने मम्मीला घ्यायची आहे म्हणून त्यांना एक कार्यक्रम आहे, त्या तिकडे गेले. त्यांना संध्याकाळी नेऊयात नाही तर उद्या. पहिल्यांदाच बसली पप्पांच्या अथरवरती, पण भारी. एकदा माझी क्लासची स्टुडंट होती नंदिनी म्हणून, आमच्याच घराजवळ राहते, तिच्या याच्यावरती बसून आलेली होती. आम्ही तेवढं नका फास्ट घेऊ. आणि हो, मी माग बसून चालले म्हणजे आम्हीतला वाटत असेल पल्लवीला येत नाही, पण काय सांगू मित्रांनो, नाही मित्रांनो मला येते गाडी. पण काय माहिती का, जरा मी थोडीशी नकळत हाईटने जरा कमी आहे. माझे पाय कपासा, पण माझे पाय पुरती नाही येते खाली, पूर्ण नाही पुरती, माझे फक्त पुढचे पाय पुरता. म्हणून आम्हीतला जरा भीती आहे की पल्लवी पडेल. मला काय भीती असं का, येते मला गाडी, पण नवीन गाडी आहे, नको खराब व्हायला म्हणून मी हातात नाही घेतलेली. नाहीतर आमच्या मम्मींचं सगळ्यांचं चाललं, पल्लवी तर आमच्या वहिनीने चालवलेली. सो आपण भेटूयात साडीच्या दुकानात. मी कुठे घेते साड्या ते बघायला. सो गाईज, आम्ही पोहोचलेलो आहोत साडी घेण्यासाठी साडीच्या दुकानात. भरलेला आहे का ब्लाउज? मल्टिपल आहे ना कलर? कलर मल्टिपल आहे ना? ट्राय तू कर, नाही करू शकत? हे बघ, ही पण छान आहे ना. मग डबल कलर मधली होती बघ ती खाली, अजून एक त्यातली याची. हा, अशी दुसरी होती बघ ना, ती नको का पडला? तो कलर चांगला नाही दिसणार ना. हा, ही छान आहे, हिच्यापेक्षा ती छान आहे. तो प्रीमियम वाटतो जरा.
दोन्ही घ्यायची. ही नको वाटते. घे सर तीच घे, तीच घे. काहीच अंतरात्मा अगेन. हे इथे कुठेतरी तुम्हाला ही बाई दिसत असेल. हे अशा गोष्टींपासून तुमच्या बायकांना, वाईफला लांब ठेवायचं. एक साडी घेऊन झाली की पटकन तुम्ही लिफ्टमध्ये किंवा स्टेअरकेसने खाली निघायचं. कारण तुम्हाला पुढं कळतं. एक साडी घ्यायची होती, ती पण आईसाठी. आणि आता मला किती खर्च होतोय ते बघा. ती वाली ना, तो पण मल्टी कलर आहे. असा फिरताय का तो पण? याला काय म्हणत होती का तू? याला काहीतरी म्हणत होती तू. थांब एक लोटस. हां, पैठणी म्हणत होती बहुतेक. कितीपर्यंत जाते ताई? 4,000 म्हणजे जवळजवळ. डिस्काउंट होतं काय? डिस्काउंट मेन्शन करून 5,900ची एक काम करा, 5,915 डिस्काउंट मेन्शन करून. ठीक आहे, जाऊ द्या. खालीच बघतो आता काय ते. हे सगळे सेमच असतात म्हणजे ना, का फक्त ही डिझाईन चेंज होती का? पण नाही ते सेमच सगळं. कटवर पॉडर आणि याला नाही. तेवढंच फक्त डिफरन्स आहे का? हो, तेवढे फॅब्रिकमध्ये पण डिफरन्स. जाड वाटतं आणि हे डिझाईन पण जास्त आहे वाटते. पण ह्याचा हे बघ, हे बघ खालीपर्यंत बघ. हे खाली पण आहे ना. छान आहे की. हे मागून असंच आहे का? काही शिवलेलं असतं? नाही, असंच आहे पदराचं. तुम्ही बघितलं नाही का? मी बघितलं, पण मग हे असं निघायचं नाही का ते? मला असं म्हणायचं, असं बोट. हे धागे अटकून निघणार नाही का? कस्टम ड्रेस कोण घेतलं नाही, धागे वगैरे असतं ना, ते 30 रुपये घेतात. मी धागे वगैरे ना घेऊन जातो नाही का, म्हणजे प्लेन होऊन जातं सगळं नाही का. ट्राय कर. झाली तर ट्राय कर. हिचा रेट दिसते छान. समोर तुला कशी वाटते? पार्टी वेअर प्लस असं ट्रेडिशनल आणि फॅन्सी दोन्ही. आणि तुला ते काय घागरा शिवायचं त्याच्यानंतर वापरून झालं. साऊथ फुलाचं फक्त यूज होणार आहे. साऊथ इंडियन टाईप साऊथ इंडियन वेअर पण करते तुला स्पेशल. तुला 5 प्रकार घालतो, 9 वर्ष सुद्धा. ठीक आहे, डन. ठीक आहे, करा पॅक. खूप उन्हात गेलो होतो आम्ही शॉपिंगला. शॉपिंग करून आलो आणि ऊन लागले खूप. तर एक नवीन कॅफे झाले सुरभी म्हणून. तर त्या कॅफेमध्ये आम्ही आले. कॅफे छान आहे, खूप छान आहे कॅफे. ते कसं वाटतंय? आम्ही सेकंड टाइम येऊ. मला खूप भारी वाटते. भूक लागली आहे. पिझ्झा घेत नव्हती पण घेतलाय. आता काय घेतलं आपण? मॉकटेल पण घेतलेत आणि इथले व्हायबस खूप छान. लय थंड वाटतं इथं. बाकी तू दाखव सगळं कॅफे. मी 1 मिनिट थांब.
पल्लवीने आता खूप काय काय रेकॉर्ड केलं आणि माईक जवळ घ्यायलाच विसरली. अशी तर ती वेंदळी मला म्हणते मी गोष्टी विसरतो. विसरली नंतर ते आठवलं हातात काय आहे हां म्हणून बघायला. हो हो माहिती आहे आपलं आता व्ह्युअर्सला पण कळलं आहे कोण वेंदळ आणि कोण नाही. तुझ्या व्लॉगला व्ह्यूज चांगले येतात काय विषय? मॉडेल चांगलं असल्यानंतर व्ह्यू चांगलेच येणार ना. म्हणून म्हणतो गाईज लग्न करताना विचार करा मॉडेल बघून करा. ठीक आहे भेटत. कारण मला चांगलं भेटलं आहे. आता आईस्क्रीम खायची ना त्यामुळे आईस्क्रीम नाही काय पिझ्झा खायचा आहे. ठीक आहे आपण आता गाडीवर भेटूया परत. नाही एकदा जा. आता व्ह्यू बघून घ्या माहीत नाही तिने किती काय काय सांगितलं आहे. त्यांचं आईस्क्रीम एरिया वेगळा आहे. हो. पिझ्झाचं सेक्शन बरोबर खूप छान आहे. सिटिंग अरेंजमेंट एकदम बेस्ट आहे. आणि हा पल्लवीला ना परत एकदा काहीतरी सांगायचं माईक माझ्याकडे राहिला. नाही आम्ही ना पहिल्यांदा पण आलेलो तर इथेच बसलेलो नील सोबत होता तेव्हा. आता आम्ही दोघंच आहे. आता पण आम्ही तिथेच बसतो आणि आम्ही जेव्हा पॉकेटला पण जातो ना तेव्हा ठरलेलं आहे आमचं आम्ही त्या थोड्या वेळ रिकाम असतो आम्ही तिथेच जातो. आणि तेव्हा मॅडम व्लॉगर इन्फ्लुएन्सर नव्हत्या आता झाल्यात. त्यामुळे आता हे कॅमेरे बिमेरे आता मी कसं ना तिचं ते बॉय नसतो का बॉय झालो आहे. कॅमेरे घेऊन फिरा तिचा मोबाईल पकडा ती बॅग पकडा. तिथं पण म्हणते अमित धरा एवढी बॅग धरा अमित हा कॅमेरा चालू करा जरा रेकॉर्ड करा. तुम्ही बघितलं असेल आधी ते साडी घालताना तिथं पण सगळं मी करत होतो शूट. त्यामुळं मला आणि ह्या सगळ्यात मला ना पगार पण नाही माहिती का वर फुकटचंच फिरतो आहे मी. हेच फक्त मी हेच ऐकतोय देईल वली बाकी मिळत तर काहीच नाही मला. गाईचं काय झालं माहिती का मला साडी इतकी महागडी नव्हती घ्यायची जरा बजेटमध्ये घ्यायची होती पण आवडल्यावरती कसं असतं माहिती का मन आवरत नाही मारत. मी दोनदा पुढे गेले का मागं बघत राहते. मी आम्ही दोनदा चलवली घे. आता माणसाला चेहऱ्यावर दिसतंय का साडी आवडली आहे आणि माणसाला तिथं कसं म्हणायचं अरे नको पल्लवी अरे एवढं अरे पल्लवी पैसे नाही का गरीब आहे का आपण नाही म्हणता येत ना आपल्याला घ्यावंच लागते. एक ते एखादी घेते दिवाळीपासून आत्तापर्यंत एकच साडी झाली. मग एकतर आहे ना तू रिग्रेट करू शकते किंवा आहे ना तू आनंद मानू शकते. मग दिवाळीलाच तेवढे 7,000 अर्धे नाही एक मिनिट दिवाळीचा प्रश्न नाही आहे. आत्ता काय म्हटली ती मला ना वाईट वाटलं एवढी महागाची साडी घेतली पण नंतर नाही दिवाळीला पण नाही घेतली आपल्याला. एक काहीतरी कर ना एक तर तू म्हण की हां जस्टिफाय कर की हां मी घेतली साडी आय एम हॅपी. एक तर ते म्हण नाही तर आय एम सॅड मी खूप महागाची घेतली पण मी सॅड आहे. नाही मी घेतली महागाची साडी पण मी आनंदी. असं कन्फ्युजनचं आयुष्य आहे गाईज. तेव्हा मला माहिती कसे दिवस चाललेत. आपण आता गाडीवर भेटू आम्ही पिझ्झा आणि काय ते मागवलं ते एन्जॉय करतो. बाकी तुम्ही पण एन्जॉय करा. संडे आज नील झोपला आहे त्याच्या आजीबाबांकडे तो पण एन्जॉय करतो त्याचं आयुष्य. मला माझी डेट एन्जॉय करू दे ना. आलंच का नीलमध्ये परत तोंड बघा कसं झालं आहे. छान आहे तिकडच्या पेक्षा म्हणजे पुन्हा येऊ शकतो. पिझ्झा खरंच छान आहे इथला. जर तुम्ही संगमनेरमधून बघताय तर नक्की इथं या. लोकेशनसाठी कमेंट करा मी तुम्हाला सांगतो. तू लोकेशन सांगितलं ना वाटतं. जर तुम्हाला लोकेशन माहीत नसेल तर कमेंट करा मी तुम्हाला लोकेशन कमेंटमध्ये टाकतो. पण खरंच खूप छान पिझ्झा आणि हे जे ॲपेटायझर घेतलेत आम्ही ते पण छान आहेत आणि मॉकटेल्स पण छान आहेत. नक्की या इथं. आज काय झालं आहे काय माहिती पण पल्लवी बिल करणार आहे. का बरं पल्लवी असं आज 5,000ची साडी आहे त्याच्या मागं 200 रुपयाची डेट. काय परवडत नाही मला. शॉपिंग झाली आमची नाश्ता पण झाला. छान होती आम्ही सोबतची डेट. हां ते तर आहे आम्ही म्हणताय फोर्सफुली डेट होती तर खूप छान होती पण ती पण. नील नव्हता ना नील नव्हता तर पिझ्झा छान होता म्हणजे छान होता. नेक्स्ट टाइम येऊ शकतो असला होता. पहिल्यांदाच ट्राय केलं मी. मॉकटेल म्हणजे मला ते वेगळंच वाटायचं पण मी पहिल्यांदाच ट्राय केले ते पण चांगलं होतं. हां मिक्स सोडा प्लस
नांदेडच्या आजीकडे चालला ना तो? नमस्कार मित्रांनो, अशा प्रकारे व्लॉगची सुरुवात थोडीशी तोंड बांधून झालेली. उन्हात गेलो होतो आम्ही बाहेर. तर आज आम्ही सकाळी जे आज आहे धोंडा स्पेशल्स. हा तर सकाळी आणि- आम्ही खरेदीला गेलो होतो. आणि मुलीला काही बोलून न दिलेलंच बरं, बिकॉज काय ती तर वडिलांचीच बाजू घेईल. तर अशा प्रकारे हा सेकंड धोंडा आहे असं मला सांगण्यात आलंय. आणि सेकंड धोंडा असल्या कारणाने तो काही असा मोठा वगैरे होत नाही असं ऐकलंय मी. हो का पल्लवी? हो, काही काही करतात. थांबा, फोन आलाय. ओके, वी आर बॅक ऑन NH60 ऑन द वे टू मालदाड. हे कुठून जायचंय? लॉ कॉलेज की कुठून? राजहंस, इथलं राजहंस चालेल ना? बरं ते मंगले पुढे आहे ना. ओके डन. पल्ले तुला थोडी दिसते ना मी तर हेच इथं दोन माझ्याकडे कार आहेत, स्कूटीवर आहेत. माझी कार कोण चालवेल? मी आहे अजून ठणठणी. दोंड्यावरून आम्ही परत आलो आणि आता बायको आवडती आहे. बायको रेडी का? पुन्हा एकदा आज काय स्पेशल? मम्मींची होती भावाची. मम्मींची ओटी आज भरायची आहे. मम्मींची म्हणजे माझ्या मम्मीची. हा बरोबर ना पल्लवी? तर तिकडं आम्ही जास्त शूट नाही करू शकलो कारण पाहुणे होते आणि नील थोडा त्रास देत होता. तुम्ही बघितले असेल तर तिथे जरा गडबड होती त्यामुळे करू नाही शकलो. आता इथे मम्मीची रील काढायची, बरोबर ना पल्लवी? रीलच काढायची ना आपल्याला. हां, मग त्याचंच आता BTS थोडाफार असेल आणि मम्मीचा जे ओटी वगैरे भरायची त्याचा कार्यक्रम आता आहे. सासूबाईंची ओटी बेसिकली तिला भरायची. आईची भरली, सासूबाईंनी भरायला काय प्रॉब्लेम आहे ना. एक तर आपल्या मम्मीला मुलगी नाही, पण त्यांना मुलीची. थोडं मोठ्याने. हां, मम्मीला मुलगी नाहीये आणि मुलाच आहे. मग आम्ही दोघी मुलीच आहे. वहिनीला काही कारणास्तव त्या गेल्या तिकडे, पण मग आमच्या दोघींना ते असं बोलावं लागतं, नाही तर जेवायला नाही मिळत संध्याकाळी सुनांना. तर त्यांची ती मजबुरी आहे, त्यांना ते करायला लागतं की आम्ही मुलीचे वगैरे वगैरे वगैरे. आता बघूयात जिची ओटी भरायची आहे तिचं काय स्टेटस आहे. काय हिशोब चाललाय मम्मी तुझा? अरे वा, लय सुंदर दिसते. आरीवर्कचा ब्लाऊज घातलाय तू तर. काय स्पेशल आज मम्मी तुझं? माझ्या सुनीला जर आरीवर्क कोर्स केला, आरीवर्कचे ब्लाऊज शिवते, आरीवर्कची डिझाईन बनवते. तर पेड प्रमोशन नाही आहे, पेड प्रमोशन नाही आहे, हे जेन्युइन कस्टमर रिव्ह्यूज आहेत. हां, तू आता काय हिशोब करते? नाही, मी माझं आज जे एकदा उभी राहा ना, आपण व्ह्युअर्सला आउटफिट चेक देऊ तुझा. कशी दिसतीयस तू? पल्लवी, मम्मी तुझ्यापेक्षा जरा उठून दिसती आज. हाय, हॅलो, हाय. हां ठीक आहे, बस एवढंच. आणि मम्मी काय स्पेशल आहे आज? आज स्पेशल माझी जी ओटी भरण्याचा कार्यक्रम माझी सून म्हणजे सिलेक्ट करणार आहे. तरी हे सून म्हणजेच लेक, हे मुद्दाम करायला लागतं का? हे मुद्दाम नाही करावं लागत. सूनच म्हणू पण, शकते तू. सून जेवायला नाही देणार का असं नाही केलं तर? सून जेवायला का असं विचित्र बोलते? मला मुलगी नसल्यामुळं माझ्या दोन्ही सुना माझ्या मुलीच आहेत. हे तर मी पहिल्यापासून, जसं मी तुम्हाला आधी म्हटलं की हे बोलावं लागतं, हे करावं लागतं, तर त्याचनुसार होत आहे. तर प्रिपरेशन चाललंय. मी पहिल्यापासून जसं लग्न झालंय तसं मी स्वतःला मुलगी नाही असं मानलंच नाही. की मी जेव्हाही असं ठरवलं होतं की लग्न झाल्यानंतर माझ्या घरात जरी मला मुलगी नाही झाली तरी पण मला ज्या येणाऱ्या बाहेरून येणाऱ्या सुना आहेत त्या माझ्या मुलीच असतील, हे मी स्वतः ॲक्सेप्ट केलं होतं आणि मी त्याच पद्धतीनं माझ्या जीवनामध्ये उतरवलं आहे. आणि मला तो एक वेगळाच आनंद आहे. म्हणून मी खूप खुश आहे की सुना नसून त्या माझ्या मुलीच आहेत. याच्यापेक्षा अजून मला आनंद कोणता असू शकतो? होणाऱ्या सासवा तुम्ही बघून घ्या, असं करावं लागतं. ही ॲक्टिंग असते. आणि ॲक्टिंग नाही आहे, हे ओरिजिनल लाईव्ह बोलणं आहे आणि हे अगदी अंतकरणापासून आहे.
हे मुलगा जे बोलतोय अगदी चुकीचं वाटतंय मला, पण माझ्या अंतःकरणातून मी असंच वातावरण दिलंय, असंच राहणार आहे शेवटपर्यंत. मी या स्टेपला पूर्ण करणार आहे. ही माझी ठीक अगदी आहे. मनापासूनची ठीक जिद्द आहे. ठीक आहे आई. ओके, ते शूट करून घ्यायचं आपल्याला. तर ते भांडं वगैरे नाही का ग पल्लवी तुझ्याकडे, ते आपण घेतलेलं? आंबा पण लागतो का? काल तर मला आंबा नव्हता दिसला. होता का? मी शूट नाही केलेलं तिथं जास्त ना, त्यामुळे मला माहीत नाही. पल्लवी तुझं आउटफिट चेक. छान वाटते का गं साडी? लाईट लाव का मम्मी, जरा लाईट लाव जरा, लाईट लाव मागून. लाव ना सगळ्या लाईटी दे लावून मस्त जरा. पल्लवी म्हटल्यावर व्ह्यूअर्सचे लगेच डोळे असे हे होतात. सगळ्या साड्या अशा सणावारालाच परत परत येतात बाहेर. मम्मींची साडी सांगायची का? कारण आपण आपली आणली नाही. या सासू सुना या फ्रेममध्ये चला दोघी पण. दोघांचे आउटफिट चेक देऊ एकदा आपण. सुंदर तर दिसताय तुम्ही. फोटो नाही चालू, तुम्ही असं फिरू शकता, गोल गोल फिरा जरा. येस, सगळ्यात भंगार ॲक्टिंग आजपर्यंतची. ठीक आहे, चला शूट करून घेऊयात आपण. झालाय प्लेस, खूप सारं गरम होतं आहे. मी आता शूट करायचं आहे. दिवसाचे खूप हाल झाले. घाम काहीच. तुम्हाला सगळं BTS देतोय मी, कशा रील बनवल्या जातात तुम्ही बघा. ते करते ना मम्मी असं हक करून, असं तसं वालं कर. हां, असं तिला हक करायचं. व्हिडिओ आहे हा. असं गळ्यात हात घालायचा तिकडून, असं जवळ ओढायचं फक्त. ठीक आहे, आणि हसायचं. नंतर भेटूयात थोड्या वेळाने. तोपर्यंत त्यांचे फोटो सेशन करून घेतो. ओके गाईज, बाय म्हणा. या अधिक मासामध्ये सासूची ओटी भरली जाते सुनेनी, मुलीनी. तर का भरली जाते याचं थोडंसं महत्त्व आहे. तर ओटी भरण्याचा एकच उद्देश असतो की ओटी भरण्यामागे एक घरामधल्या मुलीला किंवा सुनेला खूप चांगले आशीर्वाद मिळतात. आणि दान केल्यानंतर त्या दानाचं महत्त्व खूप अधिक मासामध्ये अधिक पुण्य असतं. अधिक पुण्य मिळाल्यानंतर सर्वांना ते सुखाचा अनुभव होतो. आणि त्यांच्या पुढील आयुष्यामध्ये त्यांना खूप काही आपले आशीर्वाद दिल्यामुळं त्यांचं सर्व काही गोष्टी चांगल्या वाढतात आणि त्या खूप चांगल्या पद्धतीनं पुढे पुढे जातात. ह्या मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. आणि ह्या मासात केलेलं फल त्याला अक्षय फल असे म्हणतात. अक्षय फल म्हणजे कधीच न संपणारं पुण्य. म्हणून याच्यामध्ये ओटी भरल्या जाते आणि पुण्याची पुंजी जमा केली जाते. हे आहे व्लॉग पूर्वीचा चेहरा, हा आहे व्लॉग नंतरचा चेहरा. ठीक आहे, अशा प्रकारे आपला शूट झाला आहे. रील शूट झाली आहे. आजच मे बी मी एडिट करेल, ती पोस्ट करायचा प्रयत्न करेल. आणखी काही तुला बोलायचं आहे? अधिक मास धोंडा काय भेटलं जावयाला? धावायला जेवण पुरणपोळीचं. कसे धावाय तर भेटूयात नेक्स्ट व्लॉगमध्ये. मी एडिट करायचा प्रयत्न करेल लवकरात लवकर. हा, पण त्याआधी व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका, चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. भेटूया नेक्स्ट व्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. Bonus. या मासाला अक्षय फल असा मासही म्हणतात. या अधिक मासाला पुरुषोत्तम मास म्हणतात. ह्या मासाला पुरुषोत्तम मास असेही म्हणतात. पुरुषोत्तम मास So please whatever. Please I want to reach 1 million likes.